प्रकरण 57, अध्याय 13, ओवी 1051 ते 1170. नाना धार धर धारी झळंबलिया वसुंधरी, उठी जेवी अंकुरी नाना विधी. 13,1053. 1. पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या जमिनीत जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, त्याप्रमाणे ही चराचर सृष्टी क्षेत्रज्ञांच्या संयोगाने उत्पन्न झाली आहे. 2. प्रत्येक कण प्रकृती आणि पुरुष यांचे एकत्रित रूप आहे. सर्व चराचरात एकच परब्रह्म भरून राहिले आहे, हे ज्याला समजते तो अत्यंत आनंदाने जगतो. 3. सोन्याचा अलंकार मोडल्यावर त्याचा आकार नाहीसा होतो, पण सोने कुठले जाळले तरी सोनेच राहते. त्याप्रमाणे देह नष्ट होतो, पण आत्मा तसाच असतो. 4. देह पंचमहाभूतापासून बनतो. 5. सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे ब्रह्माला जाऊन मिळणे हे सर्व आत्म्यांचे अंतिम ध्येय आहे. 6. सर्व प्रकारची कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी समजायला हवा. 7. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही. 8. अनादी गुणातीत असल्यामुळे परमात्मा अव्यय आहे. तो जरी शरीरात स्थित असला तरी तो कर्म करत नाही, तो सर्व कर्मांपासून अलिप्त असतो. 9. आरशात वस्तूचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने राहते. 10. प्रकृती शुकनलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटल्यासारखी भासते. चूळ भरावयास जसे अमृत मिळावे तसे हा प्रकृती पुरुष विचार मांडून देवाने आपल्यावर कृपा केली आहे. हे सगळे ऐकून वाचून आलेला अनुभव, मिळालेले ज्ञान सुज्ञ माणसाने चित्तात जपून ठेवावे. देहबुद्धीतून अलिप्त व्हायचा प्रयत्न करावा. देहाची अखेरची अवस्था सांगताना माऊली म्हणतात, हे काळा नळाचा कुंडी घातली लोणियाची उंडी, माशी पांखू पाखडी तव हे सरे. 13,1103. कालरूपी अग्नीच्या कुंडात देहरूपी लोण्याचा गोळा घातला आहे. माशी आपले पंख फडकावते, तितक्या वेळात देह नाश पावतो. देह अग्नीत पडला तर राख होते, कुत्र्याच्या प्राण्याच्या तावडीत सापडला तर विष्ठा होते. या दोन पैकी काही झाले नाही तर किड्यांचा ढीग होऊन देह कालांतराने नष्ट होतो. ज्या देहाची अखेर इतकी वाईट होते त्यात अडकू नये. आत्म्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात, आभासू ना निराभासू, प्रकाशू ना अप्रकाशू, अल्पना बहुवसू, अरूपपणे. 13,1108. आत्मा सर्व देहात आहे, परंतु तो देहाच्या कर्मात लिप्त होत नाही, त्यामुळे त्याला दोष लागत नाही. तरीही आत्मा देहात आहे असे म्हणणे मठातून दिसणाऱ्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे. आत्मा निर्गुण असल्यामुळे तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही, रोड वा लठ्ठ नाही, दृश्य वा नाही अदृश्यही नाही, प्रकाशयुक्त नाही अथवा प्रकाशरहितही नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही, रिकामा नाही अथवा भरलेला नाही, कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने युक्त नाही, प्रकट नाही अथवा अप्रकट नाही, आनंद सुख नाही अथवा दुःखही नाही, स्वतः सिद्ध नाही अथवा कोणी तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही, निर्माण होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही, तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही, तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. लाकूड पेटले की अग्नी निर्माण होतो, पण लाकूड म्हणजे अग्नी नाही. आकाशात ढग असतात, पण ढग म्हणजे आकाश नाही. तसे आत्मा देहात असतो, पण देह म्हणजे आत्मा नाही. सूर्य जसा 9 ग्रहांना प्रकाश देतो, त्याप्रमाणे आत्मा चराचराला जीवन देतो. देह आणि आत्म्याचे स्वरूप आणि संबंध कळण्यासाठी साधकाने 1. ज्ञानी माणसांच्या सहवासात राहावे. 2. व्यवहार शांततेत करावेत. 3. शास्त्राचा अभ्यास करावा. 4. योगाची साधना करावी. अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष यातील भेद कृष्णाने अर्जुनाला सांगितला. खरं तर ज्ञान कोण कोणाला देणार? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हा नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होते.
हा संवाद मनाने हृदयाशी केला, म्हणूनच तो अर्जुनाला सहज कळला आणि कृष्णानेही अर्जुनाच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे एकत्र जमतात किंवा पौर्णिमेच्या चंद्राने जशी समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या ऐकण्याच्या उत्साहाने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरती आली. व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये सांगितलेला शांत रसाने युक्त कृष्णार्जुनाचा संवाद ज्ञानेश्वरांनी ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दात स्पष्ट करून सांगितला. ज्ञानेश्वरांनी गीतार्थ मराठी भाषेत सांगितला, कारण 1. त्यांना मराठी भाषेतील साहित्य अलंकार जगापुढे आणायचे होते. 2. अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल अशी मराठी भाषा साहित्यात वापरता यावी, या भाषेत आध्यात्मिक ज्ञान सांगितले जावे अशी त्यांची इच्छा होती. 3. गीतेतील अर्थ श्रोत्यांना सहज समजून त्यांची भावसमाधी लागावी. 4. गीतार्थ विश्वात पसरावा आणि सगळे जग आनंदात नांदावे. मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ निवृत्तीनाथांच्या कृपेने वाणीतून प्रसवेल अशी ग्वाही ज्ञानेश्वरांनी दिली. सरस्वतीच्या पोटी मुके बालक आणि लक्ष्मीच्या पोटी दरिद्री मूल जन्माला येत नाही, त्याप्रमाणे गीतेचे निरूपण ऐकण्याची इच्छा ज्यांच्या मनात निर्माण झाली ते श्रोते निश्चित ज्ञानी आहेत. त्यांचे समाधान व्हावे यासाठी सद्गुरूंनी कृपा करावी आणि ग्रंथाचे निरूपण चांगल्या प्रकारे पूर्ण करून घ्यावे अशी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना विनंती केली. प्रकरण 58, अध्याय 14, ओवी 54. ज्ञानी माणसाचे वर्णन करताना माऊली म्हणतात, जे मी जे वढे जैसे ते चिते जाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. 14:54. माणूस कल्पनेमुळे घाबरतो आणि अस्वस्थ होतो, स्वीकारामुळे शांत होतो. हा स्वीकार स्वरूप कळल्यावर येतो. भगवंताचे स्वरूप कळलेला माणूस देव स्वरूप होतो. ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या असतात. म्हणजे नेमके काय? ज्ञानेश्वरीत आकाशाचा उल्लेख खूपदा आला आहे. आकाश नेमके कशाचे रूपक आहे? 5 महाभूते, मन, बुद्धी, अहंकार आणि 10 इंद्रिय मिळून मानवी देह बनतो. यातले आकाश हे तत्व सगळ्यात महत्वाचे आहे. आकाश म्हणजे पोकळी, रिकामी जागा. आकाश तत्वाचा पचन संस्था, विशुद्ध चक्र आणि मन यावर प्रभाव असतो. बोलताना लिहिताना 2 शब्दात थोडे अंतर ठेवले तर वाक्याचा नीट अर्थबोध होतो. जेवताना जठरात थोडी मोकळी जागा शिल्लक राहिली तर पचन नीट होते. माऊली सांगतात की घटातील पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब पडते. तसेच माणसाचे जग किंवा आकाशही असेच त्याच्या परिवारापुरते मर्यादित असते. प्रेमाची पहिली ओळख त्याला कुटुंबातच होते. जेव्हा अगदी जवळचे माणूस त्याला किंवा कुटुंबाला सोडून जाते तेव्हा त्याच्या मनाला धक्का बसतो, तो कोलमडून जातो. सगळे संत नेहमी सांगतात की कोणाच्या फार जवळ जाऊ नका, कोणातही फार गुंतू नका, थोडे अलिप्त रहा, थोडे अंतर ठेवा. तरी माणसाभोवती स्वतःचे असे थोडे जग निर्माण होते. त्या जगाला कधी ना कधी धक्का बसतो. तेव्हा सुजाण साधक लक्षात घेतो की खरे ब्रह्म भोवताली आहेच. त्याच्या जगाच्या कक्षा विस्तारतात, रुंदावतात. खरे आकाश त्याला उमगते आणि आतापर्यंत तो ज्याला आकाश समजत होता ते आकाशाचे प्रतिबिंब होते हे त्याच्या लक्षात येते. म्हणून माऊली म्हणतात, कल्पना करू नका. कल्पनेने माणूस जास्त घाबरतो. मनात आभासी दुनिया तयार करून अडकत जातो. एकदा एका संताकडे एक तरुण आला आणि म्हणाला, माझा प्रेमभंग झाला आहे आणि त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. मला यातून बाहेर पडायचा उपाय सांगा. ते संत त्याला विचारतात, समज तुला एका घरात बंद करून ठेवले, दारं खिडक्या बंद करून त्या घराला आग लावून दिली, तर तू काय करशील? तरुण म्हणाला, मदत मिळावी म्हणून मी ओरडीन. संत म्हणाले, तुझा आवाज बाहेर पोचला नाही तर? तरुण म्हणाला, मी दारं खिडक्या वाजवायचा, उघडायचा प्रयत्न करीन. संत म्हणाले की त्यालाच आग लागली असेल तर? तरुण म्हणाला, मग मला खरंच वाईट वाटेल, भीती वाटेल. संत म्हणाले, त्यापेक्षा तू कल्पना करणे थांबवले असतेस तर तुला कळले असते की तू मुक्त आहेस, बंद घरात अडकलेला नाहीस. तरुण म्हणाला, तुम्ही समज म्हणालात म्हणून मी पर्याय सांगितले. संत म्हणाले, अगदी बरोबर, पण आताही तू त्या मुलीचे तुझ्यावर प्रेम होते असे समजूनच दुःखी झाला आहेस. तू कल्पना करणे थांबवलेस तर तू या धक्क्यातून बाहेर येशील आणि तुला कळेल की प्रेम एका व्यक्तीपुरते बंदिस्त नसते.
प्रेमात असलेली व्यक्ती दूर जात नाही. तिची अडचण खरंच मोठी असेल म्हणून तिने तुझ्याशी संबंध तोडले. तिच्यामुळे प्रेम काय असतं, कसं असतं हे तुला कळले आहे. तू बाहेरच्या जगाकडे बघ, तुला लक्षात येईल या जगाचे स्वरूप प्रेममयच आहे. तू कोणत्याही कलेवर, प्राण्यावर, ध्येयावर, देवावर, ग्रंथावर, कामावर, लहान मुलावर, झाडावर, निसर्गावर, देशावर प्रेम कर. ते प्रेम तुला ताकद देईल आणि या दुःखातून तू सहज बाहेर येशील. जगाला तुझी गरज आहे. तरुण म्हणाला, कठीण आहे. संत म्हणाले, कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. पहिले प्रेम एक सुंदर स्वप्न होते असे समज आणि पुढे जा. हे त्या तरुणाला पटले. माऊली हेच सांगतात, घटात आकाशाचे प्रतिबिंब असते. खरे आकाश वेगळेच असते. त्याकडे लक्ष द्यावे. ते कधीच संपत नाही, फुटत नाही. बाह्य जगाकडे बघा पण थोडे अंतर राखा. अंतर महत्वाचे आहे. आकाश लांब आहे म्हणूनच वेगळे आहे, अथांग आहे, सुंदर आहे. अंतरच माणसाला दुःख, प्रतारणा, अपेक्षाभंग, निराशा यापासून दूर ठेवते. ज्ञानी माणसाचे कुटुंब मोठे असते. तो सगळ्यांशी आपलेपणाने वागतो, मदत करतो, सौजन्याने बोलतो, कल्पना अपेक्षा करत नाही, कोणातही अडकत नाही. त्याचे परब्रह्म, त्याचा आनंदाचा कंद त्याचे सद्गुरू असतात. एकदा अमृताची चव चाखल्यामुळे तो इतर कशाच्याही मोहात पडत नाही. सद्गुरू कृपे व्यतिरिक्त इतर कशाचीही आस त्याला उरत नाही. म्हणूनच त्याचे घटाकाश नाहीसे होऊन महाकाश झालेले असते. प्रकरण 59, अध्याय 14, ओवी 1 ते 200. गुरुचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात, जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. 14:1. गुरुमुळे माणसाच्या बुद्धीला जाग येते, खऱ्या सुखाची ओळख होते, स्वरूपाची ओळख होते. गुरु शिष्यासाठी विसावा आहे, दयेचा सागर आहे, संकटात आधार आहे, विद्येचे आगर आहे, अज्ञानाचा काळ आहे. अशा गुरुला नमस्कार करून प्रत्येक कार्य सुरू करावे. गुरुला शरण गेल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. गुरु नंतर परब्रह्माला वंदन करताना माऊली म्हणतात, ज्याचे वर्णन करताना वेद मुके होतात त्याला शब्दात व्यक्त करणे अवघड आहे, पण श्रोत्यांसाठी मी ते धाडस करत आहे. रविचंद्रादी शुक्ती उदो करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा. 14:8. हे जग परब्रह्मामुळे निर्माण झाले हे काही लोकांना पटते, काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. हे देखील त्याचीच लीला आहे. त्याचे अस्तित्व सहजासहजी कोणाला कळू नये यासाठी माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परब्रह्म काय करते? सूर्य व चंद्र इत्यादी तेजस्वी पदार्थात असणारे तेज त्याच्यामुळे आहे. पाण्यातील ओल तोच निर्माण करतो. वायूची गती तोच आहे. आकाशाची विशालता त्याचे वैभव आहे. सृष्टीची माया त्याचा चमत्कार आहे. अशा महातेजस्वी ब्रह्माकडे ग्रंथासाठी ज्ञानाचे भांडार उघडून त्यातील शब्दांची माणके अलंकार द्यावेत. बुद्धीला धार येऊन श्रोत्यांना उत्तम निरूपण रूपी कर्णभूषणे द्यावी अशी माऊलींनी विनंती केली. भगवंतांनी कृपेचा वर्षाव केल्यानंतर गुरुकृपारूपी वसंत बहरून बुद्धिरूपी वेलीला ओवीरूपी उत्तम फळे येतील. त्या योगे श्रोत्यांचे मन प्रसन्न होऊन स्फूर्तीरूपी चांदण्याचा त्यांच्या अंतःकरणात प्रकाश पडेल अशी माऊलींना खात्री होती. ज्ञानदेवाने केलेली स्तुती ऐकून निवृत्तीनाथ म्हणाले, तू आणि मी वेगळे आहोत असे द्वैत मनात न आणता निरूपणाला सुरुवात कर. गीतेचा अर्थ ऐकण्यासाठी सभा उत्सुक आहे. देवाच्या कृपेने सगळं नीट होईल, कारण करता करविता तोच आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. हे गुरुवचन ऐकल्यावर ज्ञानेश्वरांनी 14व्या अध्यायाचा अर्थ सांगायला सुरुवात केली. आत्मा गुणातीत असूनही प्रकृतीच्या सानिध्यामुळे त्याला सुखदुःखाला सामोरे जावे लागते. प्रकृती कोणत्या 3 गुणांमुळे बंधनात पडते? गुणातीत म्हणजे काय? या 2 गोष्टींचा अर्थ 14व्या अध्यायात सांगितला आहे. एरवी ज्ञान हे आपुले परीपर ऐसेनी जाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गादिक. 14:42. परम या अक्षरापासून अध्यायाची सुरुवात झाली आहे. परम म्हणजे उत्तम, सर्वोच्च, अर्थात परम ज्ञान म्हणजे सगळ्यात उत्तम ज्ञान. या अध्यायात असे ज्ञान सांगितले आहे की ज्याचे चिंतन करून ऋषी देहबुद्धीतून मुक्त झाले. स्वरूप ज्ञान हे माणसाचे सहज रूप आहे.
परंतु संसार, स्वर्ग, सुख यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते ज्ञान पर म्हणजे परके झाले आहे. अनेक यज्ञ, तप हे ऐहिक सुख आणि स्वर्ग प्राप्तीसाठी सांगितले जातात. स्वरूपाचे ज्ञान प्राप्त व्हावे असे एखाद्यालाच वाटते. इतर ज्ञान वाईट किंवा चुकीचे आहे असे नाही, पण त्या ज्ञानामुळे माणूस बंधनात अडकतो. मुक्ती हवी असेल तर स्वरूपाचे ज्ञान व्हायला हवे. मुक्तीमुळे माणसाला टिकणारा आनंद प्राप्त होतो, मनाला स्थिरता येते. तव जया झाले आन, सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतला पा. 14:61. ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर अर्जुनाच्या सर्वांगाला जणू कान फुटले. अनेकांनी ही स्थिती अनुभवली असेल. एखाद्या गोष्टीत रमल्यावर आजूबाजूचे भान नाहीसे होते आणि पूर्ण लक्ष करत असलेल्या गोष्टीवर केंद्रित होते. कोणतेही काम करताना एकाग्र मनाने केले की त्यात उत्तम यश मिळते. आत्मा दिसत नाही हेच त्याचे स्वरूप किंवा गुणधर्म आहे. त्याच्यामुळे क्षेत्राचे व्यवहार सुरू असतात, म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. क्षेत्र 3 गुणाच्या बंधनामुळे किंवा प्रभावामुळे कसे अडकते हे सांगताना भगवंत म्हणतात, क्षेत्राला सांख्य योगात प्रकृती, अव्यक्तवादात व्यक्त, वेदात माया म्हटले जाते. क्षेत्राच्या सहवासामुळे माणसाला आत्म्याचा विसर पडतो. क्षेत्र म्हणजे प्रकृती 8 विकारांनी प्रभावित असते. बुद्धी, तत्व, रजोगुणाने भारले जाऊन मन तयार होते. मनाचा ममता हा विकार असतो, त्यातून अहंकार निर्माण होतो. अहंकार आणि पंचमहाभूतांच्या संयोगाने इंद्रिये तयार होतात. मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूते यांच्या एकत्र येण्याने गर्भ तयार होतो आणि त्यात जीव प्रवेश करतो. नंतर गर्भ वाढीला लागतो. आप आणि तेज यांचे अधिक्य असले तर रजगुणांचा प्रभाव असतो. आप आणि पृथ्वी यांचे अधिक्य असेल तर तमगुणांचा प्रभाव असतो. जन्माला आलेला जीव संकल्प, अपेक्षा, मोह यांच्या तावडीत सापडतो. या गोष्टीची पूर्तता झाली तर त्याच्यात अहंकार वाढतो, पूर्तता झाली नाही तर क्रोध वाढतो. जीवात आत्म्याने प्रवेश केल्यावर जीवाचा अहंकार जागृत होऊन तो आत्म्याला हा देह माझा आहे असे म्हणण्यास भाग पाडतो. असे म्हणता म्हणता जीवाला देह म्हणजे मी आहे असे वाटू लागते. बीज आणि झाड, सोने आणि अलंकार, समुद्र आणि लाटा, अग्नी आणि ज्वाळा यांचा एकमेकांशी जसा संबंध आहे तसे चराचर सृष्टी आणि परमात्मा एकमेकांना जोडले आहेत. कावीळ झाली हे जसे डोळ्यांना पिवळे दिसू लागल्याने कळते, सूर्यावर ढग आले तरी ते सूर्याचा प्रकाश असल्यामुळेच कळते, वस्तू असल्याने सावली पडते, तसे गुणामुळे आत्मा झाकला जातो हे आत्म्याच्या अस्तित्वामुळेच जीवाला कळते. तरी सत्वरजतम तिघांसीही हे नाम, आणि प्रकृती जन्म भूमिका यया. 14:138. सत्व, रज आणि तम या तिघांमुळे आत्मतत्व झाकोळले जाते. असे असूनही ते अवगुण भासले तरी प्रकृतीपासून निर्माण झाल्याने या तिघांना गुण म्हणतात. 3 गुणात सत्वगुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम, तमोगुण हा कनिष्ठ मानला जातो. ज्ञान हा सत्वगुणाचा गुणधर्म असला तरी सत्वगुण माणसाच्या ठिकाणी ज्ञानाचा अहंकार निर्माण करतो. ज्ञानाच्या आधारावर जीव सुखलोलूप होतो. स्वतःला विद्वान समजून इतरांना तुच्छ मानतो. अपेक्षा हे रजोगुणाचे मूळ आहे. फायदा असेल तेच कार्य करण्याकडे रजोगुण प्रवृत्त करतो. एकामागून एक अपेक्षा वाढत जातात आणि शरीराला ढोर मेहनत करायला लावतात. त्याचा उपभोगही घ्यायलाही जीवाला सवड मिळत नाही. मोह, अज्ञान आणि अविचार हे तमोगुणामुळे निर्माण होतात. आळस, झोप, कंटाळा आणि अज्ञान हे तमोगुणाचे निर्देशक आहेत. तैसी रजतमे हारवी, जय सत्व माजू मिरवी, तै जीवा करवी म्हणवी, सुखिया नामी. 14:199. रजोगुण व तमोगुण नाहीसे होऊन सत्वगुण वाढतो तेव्हा जीवाला मी सुखी आहे असे वाटते. सत्व आणि तमोगुणापेक्षा जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा माणूस सतत काम करतो. सत्वगुण आणि रजोगुण नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा जीव, ज्याला प्रमाद असे म्हटले जाते, अशा गोष्टी करतो जसे भूक नसताना जेवणे. प्रकरण 60, अध्याय 14, ओवी 201 ते 415. नाईकणे ते कानची वाळी, न पहाणे ते दिठीची गाडी, अवाच्यते टाळी जिभची गा. 14:209.
सात्विक माणसाचे कान जे ऐकू नये असे ऐकत नाहीत, जे पाहू नये ते दृष्टी बघत नाही, ज्याचा उच्चार करू नये ते जीभ बोलत नाही. अशा सत्वगुणाची लक्षणे बुद्धी, सत्सद्विवेक, सत्कर्मे, इंद्रिय निग्रह, धैर्य, कीर्ती, ज्ञान, औदार्य, मर्यादा, शिस्त, परोपकार, ज्ञान हे गुण सात्विक वृत्तीच्या माणसात असतात. असा माणूस मृत्यूनंतर या गुणांसह धर्मश्रद्धा असलेल्या कुटुंबात जन्माला येतो. रजोगुणाची लक्षणे मनावर, इंद्रियांवर ताबा नसतो. हाव, लोभ, इच्छा, अपेक्षा, स्वार्थ, दीर्घोद्योग, व्यापारी वृत्ती, आरोग्याकडे दुर्लक्ष हे गुण रजोगुणी माणसाच्या अंगात असतात. रजोगुणी माणूस मृत्यूनंतर याच गुणांसह सकाम कर्म करणाऱ्या, फायद्याच्याच गोष्टी बोलणाऱ्या, कष्ट हेच आयुष्य मानणाऱ्या लोभी कुटुंबात जन्म घेतो. तमोगुणाची लक्षणे अविचार, आळस, धरसोड वृत्ती, विवेकशून्य, बेशिस्त, आचार भ्रष्ट, निषिद्ध कर्माची आवड, निरुत्साह असे गुण असलेल्या माणसाला तमोगुणी म्हटले जाते. मृत्यूनंतर त्याचा झाड किंवा पशु म्हणून जन्म होतो. मनुष्य जन्म मिळून आत्म्याची उन्नती करता यावी म्हणून नेहमी सत्कर्मे करावीत असे शास्त्र सांगते. 3 गुणांनुसार कर्माची फळे. सात्विक कर्मे केली तर माहिती ज्ञानात भर पडते. सत्वगुणापासून जिज्ञासा निर्माण होते. त्यातून माणूस आत्म्याची प्रगती साधतो. राजस कर्माने वरवर सुख आहे असे वाटते, पण ते त्रासदायक ठरते. रजगुणातून हाव वाढत जाते. पैसा, कीर्ती, संपत्ती, मान, स्तुती, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीत माणूस अडकत जातो. त्या त्याला हव्याशा वाटतात, म्हणून जीवापाड मेहनत घेतो. सुखदुःखाचा, आशा निराशेचा लपंडाव सुरू राहतो. तामसी माणसांना अज्ञान हेच सुख वाटते. त्यांना कोणतीही नवीन माहिती, बदल नको असतात. सगळा वेळ आळसात घालवणे ही त्यांची आवड असते. त्यांच्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात. ते अशी कामे करतात ज्याने त्यांना आणि इतरांना त्रास आणि दुःख होते. अर्थात याचे त्यांना वैषम्य वाटत नाही. स्वतःची चूक ते मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होत नाही. गुण आपुलालेनी धर्मे, देहींचे माघुत साऊमे, चाडिताही न खोमे, गुणातीतता. 14:285. गुणातीत कसा असतो? गुणातीत माणसाला प्रत्येक माणूस त्याच्यातील गुणांमुळे बरे वाईट कार्य करतो हे पटते आणि तो माणसाला दोष देत नाही. त्याला चैतन्य हे गुणात असूनही गुणास वश होणारे नसते. ही गोष्ट अंतःकरणात पटून तशी प्रचिती येते. आत्मसाक्षी भावाने सगळे बघत बसतो, पण कोणत्याही कार्यात हस्तक्षेप करत नाही हे तो मान्य करतो. जसे पोपटाला कळते की त्याने नळीवरचे पाय सोडले तरी तो पडणार नाही, पंख पसरून तो उडू शकतो, तेव्हा त्याच्या मनातील भीती संपते. तसेच गुणातीत देहाशी संबंधित गोष्टीचे दुःख करत नाही, त्यापासून अलिप्त असतो. तो देहात असला तरी त्याची देहबुद्धी नाहीशी झालेली असते. भीती, दुःख, निराशा, क्लेश, उद्वेग, राग, अहंकार या भावना त्याच्यात नसतात. तो अत्यंत शांत, समाधानी, आनंदी, ज्ञानी, सद्विचारी असतो. गुणातीत माणसातही 3 गुण असतात, पण तो त्या गुणांचा अभिमान बाळगत नाही किंवा त्रासही मानत नाही. मनुष्य देहाची अपरिहार्य गोष्ट म्हणून तो या गुणांचा स्वीकार करतो. गुणातीत ज्ञान मिळवतो, पण ज्ञानाचा अभिमान बाळगत नाही. कर्म करतो, पण अपेक्षा बाळगत नाही. खाणे, निद्रा माफक प्रमाणात त्यालाही आवश्यक असतात, पण त्याचा त्याला मोह नसतो, त्यातच तो अडकत नाही. देह त्याच्या मालकीचा नाही हे लक्षात घेऊन तो वागतो. प्रारब्धाचे भोग शांतपणे भोगतो. ऊन, वारा, थंडी, पाऊस, तहान, भूक, मान, अपमान याने विचलित होत नाही. चंद्राच्या उगवण्याने कमळ फुलते, समुद्राला भरती येते, यात चंद्र स्वतः काही करत नाही. तसे यश, अपयश, सुख, दुःख, मानवी भोग हे देहात असल्याने असतात, त्यात माणसाचे कर्तृत्व नाही हे जाणून तो श्रेय, उदासी यापासून लांब राहतो. काही गोष्टी आपोआप होतात, यासाठी संयमाची गरज असते. प्रवाहाच्या गतीबरोबर जुळवून घेतले तर विनासायास आयुष्य व्यतीत होते हे जाणून तो प्रवाहात स्वतःला झोकून देतो. देहाचा विचार न करता तो कर्तव्य आणि ईश भक्ती या 2च गोष्टी महत्वाच्या मानून त्यात रममाण होतो. त्याची बुद्धी आणि भक्ती स्थिर असते. जे मिळेल त्यात तो समाधानी असतो. देवाला दोष देत नाही. देवावर विश्वास ठेवून तो निर्धास्त असतो. हे आहे ते चांगले आहे आणि होईल त्यातच हित आहे असे माहिती असल्याने त्याच्या मनात शंकेला, नाराजीला जागा नसते.
14वा अध्याय आणि गुणांचे वर्णन ऐकायला मिळाल्याने संजयला कृतार्थ वाटले. धृतराष्ट्र हे ऐकून कंटाळला. स्वतःच्या मुलांच्या विजयाचे वृत्त ऐकण्यास उत्सुक असताना हे तत्वज्ञान किती वेळ ऐकायचे असे त्याच्या मनात आले. त्याला उपदेश ऐकण्यात रस नव्हता. संजयला धृतराष्ट्राचे विचार ऐकून खंत वाटली. धृतराष्ट्र महाराजांचा मोह दूर कर अशी भगवंताकडे प्रार्थना करून संजय कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील पुढचा संवाद ऐकण्यास सज्ज झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय.